जामखेड तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। अशा परिस्थितीत कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना घरोघरी टँकरने मोफत पाणी पुरवठा करण्यात येत होता। यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भागत होता, परंतु काही कायदेशीर आणि तांत्रिक बाबीचे कारण सांगत प्रशासनाकडून हे टँकर बंद करण्यात आले होते। त्यामुळे नागरिकांचे पाण्या वाचून हाल होत होते। महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती। पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता। सर्व बाबीचा काळजीपूर्वक विचार करून आज पुन्हा नान्नज येथील इंदिरानगर येथे आमदार रोहित पवार यांच्या मार्फत पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले असून प्रत्येक परिवारास 200 लिटर पाणी वाटप करण्यात येणार आहे। गावातील लोकसंख्या जास्त असल्याने आमदार यांच्याकडे अधिकच्या टँकरची मागणी करण्यात आली आहे, असे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले। पाण्याचा टँकर येताच महिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होता। यावेळी महिला, नागरिक व आमदार रोहित पवार यांचे कार्यकर्ते यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। कर्जत जामखेड इलिगल संस्था बारामती ॲग्रो यांच्याकडून नान्नजमधील लोक पाण्याचा दुष्काळ खूप असल्यामुळे आज आपण कर्जत जामखेड इलिगल संस्थेच्या मार्फत नान्नजला पाणी पुरवठा टँकरद्वारे चालू केलेला आहे। तरी गोरगरीब आणि जे पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांना पाण्याची सोय व्हावा म्हणून रोहितदादा पवार यांनी त्यांच्या संस्थेमार्फत पाण्याची वाटप सुरू केलेलं आहे। किती टँकर आहे सध्या एक टँकर आहे। इथून पुढे जशी गरज लागेल तसे टँकर वाढवण्यात येतील। नाही, लोकसंख्या तर खूप आहे ना गावात, एक टँकर पूर्ण नाही ना। लोकसंख्येच्या दृष्टीने एक लाख लिटर पाणी आपल्याला रोज लागत आहे। 1 लाख लिटर पाणी आमचे देण्याचं उद्दिष्ट आहे, कारण स्त्रियांना पाण्यासाठी खूप लांब जावं लागतं। पाण्याची सुविधा खूप लांब असल्यामुळे रोहितदादा पवार यांनी एक सहकारी म्हणून त्यांच्या संस्थेमार्फत पाणी वाटप सुरू केलेलं आहे। सर्वांना पाणी देण्यात येईल। 1 लाख लिटर लागू किंवा 2 लाख लिटर लागू पाणी सर्वांना देण्यात येईल। अकादमिक संस्थेच्या वतीने आणि आमदार रोहितदादा पवार यांच्या प्रयत्नातून गरजू महिलांना किंवा आता दुष्काळाचे मोठ्या धरा नान्नज परिसरात बसत्यात पाण्याच्या प्रचंड टंचाई असल्यामुळे रोहितदादा यांनी महिलांचा विचार करून नान्नजला त्यांच्या स्वखर्चातून मोफत टँकर सुरू केलेले आहेत। पाणी पिण्यासाठी व वापरण्यासाठी स्वच्छ पाणी विहिरीचे देखील दादांनी त्याची सुद्धा काळजी घेतलेली आहे की चांगलं पाणी मिळावं, चांगल्या ह्याच्यातून आणण्यात यावं की लोकांना, त्याच्यासाठी सुद्धा दादांनी प्रयत्न केलेले आहेत। आणि लागण तेवढं भरपूर पाणी गावाला भेटन, टँकरची कमतरता भासणार नाही। जसं जसं लोकांची मागणी वाढन तसं आपण टँकर वाढवीत चालणार आहोत। खेपा बी टँकरच्या आणि टँकर बी लागले तरी वॉर्ड वाईज म्हणलं तरी आपण देणार आहोत। यांच्या माध्यमातून नान्नज गावामध्ये पाण्याची टंचाई भरपूर असल्यामुळे आज त्यांच्या माध्यमातून सर्व गावासाठी आज टँकर सुरू करण्यात येत आहे आणि त्याचा सगळ्या गावकऱ्यांनी चांगला उपयोग करून घ्यावा, मी अशी सगळ्यांना नम्र विनंती करतो। मला भारी उपकार केले, पाणी दिल्याच्या आभारी आहेत आम्ही। बस 200 पाणी दिल्याबद्दल धन्यवाद। आम्हाला आनंद वाटतो, इतके उपकार केले, आम्ही इतकं तरसत होतो पाण्यासाठी, त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहे आणि इथून पुढे त्यांना सहकार्य करू एवढीच आमची विनंती आहे।